हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स विथ यूके यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ताचा टॉपिक आहे परस्पर संबंध। आणि परस्पर संबंध आपल्याला आज काढायचा कशाचा आहे? अक्षरांचा। तर आता अक्षरांचा परस्पर संबंध, अगोदर परस्पर संबंध म्हणजे काय? परस्पर संबंध म्हणजे काय रे? दोन व्यक्तींचं एकमेकांशी असणारे नाते तेच दुसऱ्या दोघांचं नातं निघलं पाहिजे। जसं की बघ आपल्याला हे दिलेलं आहे काय, एससीएम आणि एफएकी, जो संबंध या दोघांचा लागेल तो संबंध याच्या सोबत ऑप्शन बी कोणत्या एकाचा लागायला पाहिजे। जसं की मी म्हणलो हे बहीण भाऊ आहेत, तर मग हे पण काय असायला पाहिजे तर बहीण भाऊ। किंवा हे जर पती पत्नी आहे तर हे पण पती पत्नीच, नाही तर हे निघले बहीण भाऊ आणि यांना जर पती पत्नी दाखवसाल तर तुमचं उत्तर चुकणार आहे। तर मग सहसंबंध कळाला काय रे? यांचा जो संबंध लागेल तो संबंध या दोघांचा लागला पाहिजे। तर आपण आता काय करूयात, याच्यावर एखादं गणित पाहूयात। तर आज आपण काढणार आहोत अक्षरांचा परस्पर संबंध किंवा सहसंबंध। हा सहसंबंध काढायचा कसा? तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे, पूर्ण एबीसीडी लिहून काढावं लागणार आणि एबीसीडी लिहून त्यांचे नंबर्स, त्यांचे काय द्यायचे, प्रत्येक अक्षराला एक एक नंबर द्यायचा क्रमांक। आता हा नंबर दिला तर काय होणार आहे, या पॅटर्न मध्ये जर तुम्ही एबीसीडी लिहिली तर काय फरक पडणार? समजा तुम्हाला जर डावीकडून क्रमांक विचारला तर आपण डायरेक्टली सांगू शकतो, पण याच्या विरुद्ध आपल्याला जर उजवीकडून जर विचारला कोणीकडून, या साईडने, तर मग या साईडने काय बरोबर याचा विरुद्ध जो अंक असणार तो याचा क्रमांक येणार। जसं की y चा डावीकडून 25 आहे तर उजवीकडून काय येणार 2, x चा डावीकडून 24 तर उजवीकडून 3। या प्रकार पॅटर्न मध्ये जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला गणित करायला सोपं जाईल। आपण काय करूया, याच्यावर एक सोडून पाहूयात हा प्रॉब्लेम। तर मग आता बघा HCM याचा FA सोबत जो संबंध असणार तो संबंध काय असणार, SGD चा पुढच्या चारपैकी कोणता तरी एक ऑप्शन येणार आहे। तर मग काय करायचं, याला दोन मेथडने सोडू शकतो, एक तर आपण तुम्ही नंबर टाकून सोडवा किंवा डायरेक्ट सोडवलं तरी चालतं। तर आपण काय करू, सुरुवातीला नंबर टाकू। बघा h चा नंबर काय दिलाय आपल्याला, 8 दिलाय, लिहिले 8। c चा किती दिला आपल्याला 3 आणि m चा किती दिलाय रे 13 लिहिला। आता तसाच यांचा पण नंबर लिहून काढा। f चा नंबर आहे आपल्याकडे 6, a चा आहे 1 आणि k चा किती आहे 11। तर मला सांगा याच्यामध्ये काय आहे तरी आपल्याला काय दाखवायचं अगोदर संबंध। तर हे बघा 8 आणि 6 यांच्यामध्ये काय झालं, संख्या 2 मायनस झाल्या म्हणजे 2 चा गॅप आला, 2 चा फरक, कितीचा 2 चा फरक, 2 न संख्या कमी झाली। तसंच पहा सी आणि ए मध्ये काही फरक आहे का, हे बघा सी आणि 1 मध्ये पण 2 चा फरक झाला, 2 न कमी झाली ना संख्या। तसे आता 13 आणि 11 मध्ये पण काय रे 2 चा गॅप निघाला। म्हणजे काय, या आणि याच्यात 2 संख्या किंवा अक्षर कमी व्हायलेत, 2 अक्षर काय व्हायले कमी। याला आपण असं पण म्हणू शकतो, बघा इथं h आहे, इथं h आहे, f आहे, यांच्या दोघांच्या मधात एक अक्षर आले, c आणि e, बघा c आणि a च्या मधात एक अक्षर आले, m आणि k च्या, हे बघा m आणि k च्या मधात कोण आले l। तर एक तर तुम्ही एक एक अक्षर सोडून म्हणलं तरी चालेल किंवा 2 न मायनस संख्या व्हायला। तर तसंच आपण आता समोरच्याच पाहू। S चा नंबर किती आहे रे 19, G चा नंबर काय आहे 7 आणि D चा नंबर किती आहे 4। ओके, आता 19 मधून 2 गेले किती येणार आपल्याकडे उत्तर, 19 - 2 जर केले तर उत्तर आलं आपल्याकडे 17। तसंच 7 मधून 2 गेले, 7 - 2 उत्तर किती येणार आपल्याकडे 5 आणि 4 मधून 2 गेले उत्तर किती येणार 2। ओके, नंबर तर भेटले। आता हे नंबरचे अल्फाबेट्स खाली लिहून टाकू। 17 नंबरला कोण आहे आपल्याकडे Q आहे, म्हणून इथं Q घेतलं। 5 नंबरला कोण आहे E आहे आणि लास्ट 2 नंबरला कोण आहे रे B। तर आपलं उत्तर काय आलेलं आहे QEEP। तर ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर ए। तर आपण काय करू, याच्यावर अजून काही उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल। हे बघा याच्यावर आता दुसरे उदाहरण घेतले आपण। तर यांचे पण काय करा, अगोदर नंबर टाकू। a चा नंबर किती आहे 1, h चा नंबर 8 आहे, o चा नंबर किती आहे रे 15 आणि p चा नंबर किती आहे 16। ओके, तर समोरच्याचे नंबर बघा, c चा नंबर आहे 3, k चा नंबर आहे 11, s चा नंबर आहे 19 आणि u चा नंबर किती आहे 21। आता याच्या आणि याच्यामध्ये काय संबंध लागला बघूया। बघा इथे 1 आहे, इथे 3 आहे, म्हणजे काय झालं 2 संख्या प्लस झाली, केले +2
आता 8 आणि 11, 8 आणि 11 यांच्यामध्ये काय झालं रे, संख्या 3 न प्लस झाली, किती +3. 8 आणि 11 मध्ये 3 चा गॅप आहे आणि 3 ने संख्या जास्त झाली. ओ आणि एस बघा, इथं 15 आहे, इथे 19 आहे. 15 19 चा गॅप कितीचा आहे, 4 चा, म्हणजे इथे किती झाले +4. आणि पी आणि यू इथं 16 आहे, तिथे 21 आहे, म्हणजे इथे किती झाले तरी 5 न वाढली संख्या. किती न वाढली, 5 न, म्हणजे +5. म्हणजे आपला क्रम काय, सुरुवातीचा अल्फाबेट 2 न वाढायला, दुसरा 3 न, तिसरा 4 न आणि चौथा किती न वाढायला 5 न. मग हाच क्रम आपण आता समोरच्यात लावून पाहू. बघ, बी चा नंबर काय आहे आपल्याकडे 2, जे चा नंबर 10, एम चा आहे 13 आणि एफ चा आहे 6. मला सांगा 2 मध्ये जर आपण 2 ऍड केले तर नंबर काय भेटणार आपल्याला, 4 भेटला. जे 10 मध्ये जर 3 ऍड केले तर किती भेटणार आपल्याला, 13. एम आहे 13, त्याच्यात आपल्याला किती प्लस करायचे, 4. 13 + 4 उत्तर आलं 17. आणि शेवटी एफ चा नंबर आहे 6 आणि 6 मध्ये आपल्याला किती प्लस करायचे तरी 5. 6 आणि 5 11. ओके, नंबर तर आलेत. तर नंबर माझा त्यांच्या अल्फाबेट बघा. 4 नंबरला कोण आहे डी, 13 नंबरला कोण आहे एम, 17 नंबर कोणाचा आहे क्यू चा आणि 11 नंबरला आलेला आहे आपले के. तर हे निघले आपल्या प्रश्नाचं उत्तर, डी एम क्यू के. तर डी एम क्यू के ऑप्शन नंबर किती आहे रे, 2. ऑप्शन नंबर याचं उत्तर आहे ना 2. मित्रांनो हे एक उदाहरण पहा. आता या उदाहरणामध्ये काय करू, अगोदर आपण सगळ्याचे नंबर टाकून घेऊया. तर ई चा नंबर आहे आपल्याकडे 5, व्ही चा नंबर आहे 22, एफ चा नंबर आहे 6 आणि यू चा नंबर आहे 21. तसंच टी चा नंबर बघा किती आहे 20, जी चा नंबर 7, एस चा नंबर किती आहे 19 आणि एच चा नंबर किती आहे आपल्याकडे 8. एच चा नंबर किती आहे 8. तसं समोरच्या टाकून घेतो अगोदरच. आय चा नंबर किती दिलाय 9, आर दिलाय 18, जे चा नंबर आहे 10 आणि क्यू चा नंबर आहे 17. तर आता बघा, अगोदर आपण काय केलं, पहिल्याचा लावला 5 आणि 20 चा किती संबंध लागते, +15 होत आहेत. फी आणि जी -15 होत आहेत. एफ आणि एस 6 19 प्लस किती होत आहेत रे इथे 13 आणि 21 8, इथे काय होत आहे -13. हा संबंध पुढच्याला लागते हे बघून घेऊया. तर 9 + 15 किती होणार आपले 24. ओके, मग लिहितो 9 + 15 किती आले रे 24. आर -15 18 मधून 15 गेले तर आला आपल्याकडे 3. 10 + 13 उत्तर किती येणार 23 आणि किती 17 मधून 13 गेले उत्तर किती आलं 4. आणि मला सांगा 24 नंबरला आपल्याकडे अक्षर कोणतं आहे 24 आणि ऑप्शन मध्ये दिले काही एक्स वगैरे कुठं नाही, कारण या साईडला कुठं दिलंच नाही ना, दिलंय का, कारण आपण पहिला नंबर पहिला घेत होतो. मग असं तर काय करायचं, थोडी मेथड चेंज करायची. आता मेथड चेंज करायची कशी हे बघूयात आपण. हे बघा, आता या मेथड मध्ये कसं आहे, तुमचा याचा आणि याचा संबंध लागतो. बघा इथे 21 आहे, इथे 20 आहे, म्हणजे एकला संख्या काय झाली मायनस आहे. ओके, आता इथं 6 आहे आणि इथे किती 7, म्हणजे इथं संख्या किती झाली 1 न प्लस झाली. आता तिसरं बघा फी आणि एस, इथं 22 आहेत, इथे 19 आहेत, कितीचा गॅप आला 3 चा, पण काय -3 काय झाले -3. आणि इथं ई आणि एच 5 आहे, तिकडे 8 आहे, म्हणजे 3 ला संख्या वाढली, म्हणजे इथं काय होणार +3. म्हणजे आपला गॅप काय आलाय -1 +1 -3 +3. ओके, तर जातो मग आपण करूया. आता पहा 17 मधून 1 गेला, 17 मधून 1 गेला उत्तर काय येणार आपलं 16. आता 10 मध्ये 1 ऍड केला, 10 मध्ये काय केला ऍड, तर उत्तर येईल 11. 18 मधून 3 वजा केले उत्तर येणार आपले किती 15. आणि 9 मध्ये 3 प्लस केले, 9 + 3 किती होतात रे 12. तर आता नंबर तर निघले, यांचे अल्फाबेट्स कोणते आहेत बघूया. 16 नंबरला कोण आहे आपल्याकडे पी, 11 नंबरला आहे के, 15 नंबरला कोण आहे ओ आणि 12 नंबरला आहे एल. तर आपलं ऑप्शन काय आलेलं आहे पी के ओ एल. तर ऑप्शन नंबर आहे 2. तर
प्रत्येक वेळेस काय गणित सारखं येणार नाही, तर थोडी मेथड आपल्याला चेंज पण करावं लागेल. याच्यावर आपण अजून काही उदाहरण बघूया. हे बघा, आता या गणितामध्ये आपल्याला काय इथं अल्फाबेट दिले, इथं नंबर दिले. आता या अल्फाबेट आणि नंबरचा नेमका संबंध काय हा बघायचा. तर बघा, एल चा नंबर किती आहे आपल्याला 12 आणि एम चा किती आहे 13. तर मला सांगा इथं 12 13 तर इथं पण काही समोरासमोर 12 13 दिले, म्हणजे जे संबंध काय लागला जसा आला तसा यांच्या अल्फाबेटचा नंबर समोर दिलेला आहे. तर मग सांगा यू चा नंबर किती आहे आपल्याकडे 21 आणि डब्ल्यू चा किती आहे 23. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे ते 21 गुणिला 23. ऑप्शन नंबर किती आहे रे 4. हा प्रश्न बघा, प्रश्न तर लांबच दिसत आहे आणि हा क्लर्क 2013 ला क्वेश्चन पडलेला पण आहे. तर हे सोडूयात आपण आज. तर अगोदर काय करू यांचे नंबर टाकून घेऊया. तर टी चा नंबर किती आहे 20. ए चा नंबर दिलेला आहे आपल्याला 5. ए चा नंबर किती दिला आहे 1. सी चा नंबर दिलेला आहे 3. एच चा नंबर आहे 8. ई चा नंबर आहे 5 आणि आर चा नंबर आहे 18. तर समोरचा नंबर बघूया. एस चा नंबर किती आहे 19. डी चा नंबर किती आहे 4. आय चा नंबर 9. बी चा 2 2. डी चा आहे 4 आणि यू चा नंबर आहे 21. तर यांचे नंबर टाकून घेतले, समोरच्याचे नंबर टाकूया. डी चा नंबर आहे 4. ओ चा 15. सी चा 3. टी चा आहे 20 नंबर. ओ पुन्हा आलाय 15 आणि आर चा नंबर आहे 18. नंबर घेतले टाकून. आता काय करूयात आपण यांचा बघा संबंध लावूया. 20 19 किती संबंध लागते -1 व्हायला 5 4 -1. पण आता 1 आणि 9 चा इथे संबंध लागत आहे का नाही, म्हणून ही मेथड आपली कामी येणार नाही. तर सेकंड मेथड पहा, आर आणि एस काय झालं रे, एक न संख्या प्लस झाली म्हणजेच काय प्लस आहे. आता इथं ई आणि डी बघा, इथं 5 आहे 4 म्हणजे एक न संख्या काय झाली रे मायनस. आता एच आणि आय इथं पण काय झाले 8 तिकडे 9 म्हणजे इथं प्लस 1 झाले. आता इथं 3 आहे, इथे किती आहे 2. 3 2 म्हणजे किती झाली मायनस संख्या झाली, 1 न झाली मायनस. इथं आहे ए, इथं आहे किती रे बी, इथे काय झाली 1 न प्लस झाली. आता इथं ई आहे, तिथं काय आहे डी, इथं पण 1 न मायनस झाली आणि शेवटची काय आहे इथं प्लस झाली 20 21. म्हणजे आपला क्रम काय लागेल आहे, सुरुवातीला संख्या प्लस झाली, नंतर मायनस झाली, पुन्हा प्लस पुन्हा मायनस. म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस. मग आता समोरच्याचं बघ करून घेऊया आपण. मला सांग 18 + 1 किती येणार आहे आपलं 19 आलं. आता 15 तून 1 गेला किती येणार आपलं 14 आले का रे. वाटलं थांब खाली लिहून घेऊया 19 14. आता टी 20 तून 1 गेला किती येणार पुन्हा, सॉरी 1 मिनिट, अगोदर काय केलं आपण प्लस केलं पुन्हा मायनस केलं. आता 20 + 1 21, पुन्हा आता 3 तून 1 गेला पुढले 2, 15 + 1 16 आणि 4 तून 1 गेला किती रे 3 आले. नंबर तर भेटले. आता यांचे अल्फाबेट बघूया. 19 नंबरला कोण आहे आपल्याकडे एस, 14 नंबरला आहे एन, 21 नंबरला कोण आहे यू, 2 नंबरला आहे आपल्याकडे बी, 16 नंबरला आहे पी आणि 3 नंबरला आहे सी. तर उत्तर काय आहे आपलं एस एन यू बी पी सी. तर ऑप्शन नंबर कुठे दिसत आहे हे बघ, एस एन यू बी पी सी. म्हणजे या उत्तर प्रश्नाचं उत्तर किती आहे ऑप्शन नंबर 2. चला या टॉपिकवर आता हे शेवटचे गणित बघूयात. तर गणित हे करण्याच्या अगोदर काय यांचे नंबर टाकून घ्यायची. एचा नंबर किती आहे 1, सी चा आहे 3, ई चा आहे 5 आणि जी चा आहे 7. तसं आय चा किती आहे रे 9, के चा 11, एम चा 13, ओ चा आहे 15. तसंच क्यू एस यू डब्ल्यू, क्यू चा नंबर किती आहे आपल्याकडे 17,
एस आहे 19, यू आहे 21 आणि डब्ल्यू आहे 23. घेतला. आता मला सांगा तुम्हाला याच्यात काही संबंध वाटत आहे का रे? काय वाटत आहे बघा. 1 आणि आय याचा किती जागा पाहिजे? 8चा. 3 आणि 11 इथं पण 8चाच आहे. 5 आणि 13 इथे पण 8च आहेत आणि 7 आणि 15 इथे पण किती आहे? 8. म्हणजे सर्व संख्येत काय झाले? 8 प्लस झाले. 8 काय झाले? प्लस. मग मला सांग 17 प्लस 8. 17 आणि 8 किती रे? 25. ओके. 19 आणि 8 किती होतात? 27. पण 27 नंबरचं आपल्याला हेच नाही. मग काय करा? आता इथे 26 आहे. रिपीट जा. 27 नंबरला कोण येणार तुमचा? ए. आता 21 प्लस 8. 21 आणि 8 किती होतात? 29. आणि 23 प्लस 8 किती होतात आता? 31. झालं काय? मला सांगा 25 नंबर पर्यंत आपल्याकडे आहे. 25 ला काय आहे? y. पण 27, 29, 31 आहे का? नाही. मग काय करा? इथं 26 आलं. रिपीट एक राऊंड मारायचा. काय करायचं? रिपीट राऊंड मारायचा. 26, 27, 28, 29, 30, 31 आले काय? बघा आता मग 27 नंबरला कोण आला आपलं? ए. 29 नंबरला कोण आले? सी. आणि 31 नंबरला कोण आले रे? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं नाही? वाय ए सी ई. ऑप्शन नंबर आहे का रे? ऑप्शन नंबर 4. थँक्यू.